तर भावांनो, आज आपल्या शेतामधली केलती नर भाऊ हळद वेचायला सुरुवात आणि इकडे उन्हामध्ये आणलं होतं नर भाऊ आपण थंडगार स्प्राईट. तर ब्लॉग शेवट पर्यंत सगळं सांगतो. तर जय श्रीराम भावांनो, तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय. तर आज सकाळी झोपेतून उठून चहा घ्या पिला आणि लगेच आंघोळ न करता आपल्याला शेतामध्ये हळद वेचायला जायचं होतं. मग काय आपण ताडपत्री घेतली ना आपल्या धन्नावर आणून ठेवली. आता फक्त एकच पक्ष नुसता हळदीवर लक्ष म्हणलं. मग काय आता हळद काढायचं सीझन चालू झालं म्हणल्यावर नख तर ऑटोमॅटिकच काढून भेटत बरं का. आता नेल कटर नख काढायची गरजच नाही. मग काय आपल्या धन्नूला चाबी लावून 360च्या स्पीडनं आपण शेताकडे निघालो. शेताकडे जाता वेळेस जंबुकेश्वराचे दर्शन घेतले आणि ते पण बिना आंघोळीचे. मग काय आपल्या धन्नूला घेऊन डायरेक्ट शेतामध्ये आलो. शेतामध्ये आल्यानंतर झाडाच्या सावलीखाली ताडपत्री आतरून घेतली आणि याच्यावर मग हळद टाकणं चालू केली. बाबा नाही आपल्या अगोदर शेतामध्ये आलते. बाबानं तिकडे कट्टे हळदीचे भरून चालवले होते टाकण्यासाठी. आणि आपल्या शेतामधल्या हळदीला माल सुद्धा एकदम क्वालिटी मध्ये धरला होता. पण काय करावं, थोडीशी पतली झालती. मग काय आपण पण टोपले घेतले आणि लागलो हळद वेचायला. आणि हळदीनं हात पण असे झालते की जस काय लग्नाची हळद आताच लागून बसली आपल्याला. हळद वेचू खूप दमलो होतो, त्यामुळे पाण्याचे 2 घोट मारले. ऊन पण खूप तपत होते, त्यामुळे आपण घराकडे निघालो. आईला घेऊन घराकडे आलो. आज कामामध्ये लय वेळ गेला, त्यामुळे आंघोळ आज आपण 1 वाजता केली. आंघोळ गिंगोळ करून रेडी झालो. उन्हाचं काय बाहेर जा नाही वाटे म्हणून आपण डायरेक्ट कूलर लावलो. कूलरच्या थंडगार हवेमध्ये आपण एक झोप घेतली, कारण की आणि बऱ्याच दिवसाबाद आराम करण्याची आपल्याला संधी भेटली होती. या संधीचा लाभ घेणार नाही असं कधीच होणार नाही. झोप पूर्ण झाली, ऊनही कमी झाली. मग निघालो आपण अण्णा या दुकानामध्ये, कारण की आपल्याला प्यायचं होतं स्प्राईट. मग काय अण्णा या दुकानमधून आपण स्प्राईट घेतलं. घरी येऊन थंडगार स्प्राईटचे 2 घोट मारले. डबल आपण शेताकडे निघालो. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.